नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर तम्मलवार एन आपल्याला फायनान्शियल अकाउंट या विषयासाठी आहे. तर फायनान्शियल अकाउंटमधील आपण 4 प्रॉब्लेम बघितलेले आहेत. हाच 5वा प्रॉब्लेम बघायचा आहे. आता तो 5वा प्रॉब्लेम तुमच्या स्क्रीनवर दिसेल. त्याच्यामध्ये ट्रायल बॅलन्स दिलेला आहे. ट्रायल बॅलन्स दिलं आहे ते वरुण कंपनी लिमिटेडचं. मग वरुण कंपनी लिमिटेडचं ट्रायल बॅलन्स दिलं आहे 3 कॉलमचं, पर्टिक्युलर, DR अमाऊंट, CR अमाऊंट. त्याच्यात वेगवेगळे ॲटम्स या ठिकाणी दिलेले आहेत. ते ॲटम्स एकदा बघून घ्यायचं. त्यानंतर ॲडिशनल इन्फॉर्मेशन कोणत्या आहेत त्या बघून घ्यायचं, जेणेकरून आपल्याला कोणता ॲटम इनर कॉलमला घ्यायचा आहे आणि कोणता आउटर कॉलमला घ्यायचा आहे हे लक्षात येऊ शकतं. मग त्यामध्ये पहिली ॲडिशनल इन्फॉर्मेशन क्लोजिंग स्टॉकची आहे. त्यानंतर आउटस्टँडिंग सॅलरी ₹1000, डिप्रिशिएशन ऑन फर्निचर अँड बिल्डिंग बाय 5%. त्यानंतर प्रिपेड इन्शुरन्स वॉज ₹100. प्रोव्हाइड बॅड अँड डाऊटफुल डेब्ट्स ॲट 5% ऑन डेटर्स. त्यानंतर गुड डिस्ट्रॉय बाय फायर ऑफ ₹6000. इन्शुरन्स कंपनी ॲडमिटेड अ क्लेम of ₹5,000. Prepare final account of Varun for the year ended 31st December 2006. या पद्धतीचा हा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. ॲडिशनल इन्फॉर्मेशन वाचलं की आपल्याला इफेक्ट कोणते कुठं द्यायचे आहेत हे देखील या ठिकाणी कळायला पाहिजे. क्लोजिंग स्टॉक, ट्रेडिंग अकाउंट CR साईड आणि तिकडं असेट साईड. आउटस्टँडिंग सॅलरी आउटस्टँडिंग आहे, मग तेवढं आपल्याला देणं भाग आहे. मग सॅलरीमध्ये ते ॲड आणि इकडं लायबिलिटी साईडला. त्यानंतर डिप्रिशिएशन ऑफ फर्निचर आणि बिल्डिंगमधून 5% लेस करायचं आहे आणि इकडं P&L अकाउंटच्या डेबिट साईडला लिहून टाकायचं. त्यानंतर प्रिपेड इन्शुरन्स वॉज ₹100. इन्शुरन्स प्रिपेड केला. इन्शुरन्स कुठं आहे बघा, P&L अकाउंट डेबिट साईडला असेल. मग ते त्याच्यातून तेवढं ₹100 लेस करायचं आणि इकडं तुमची तेवढी असेट दाखवायचं प्रिपेड इन्शुरन्स म्हणून. त्यानंतर प्रोव्हाइड बॅड अँड डाऊटफुल डेब्ट्स ॲट 5% ऑन डेटर्सवर बॅड अँड डाऊटफुल डेब्ट्स म्हणजे या ठिकाणी ते 5% त्याच्यातून लेस करायचं. इकडं P&L अकाउंटला बॅड डेब्ट्स अँड डाऊटफुल डेब्ट्स म्हणून लिहून टाका. त्यानंतर गुड डिस्ट्रॉय बाय फायर ऑफ ₹6000. 6000चा माल जळाला. जेवढा जळाला आहे त्याची एंट्री ट्रेडिंग अकाउंटच्या CR साईडला, जेवढा जळालेला आहे तेवढ्याची. त्यानंतर इन्शुरन्स कंपनी ॲडमिटेड अ क्लेम, ₹5000 क्लेम केला आहे. मग तुमची तेवढी असेट्स इन्शुरन्स कंपनी क्लेम म्हणून लिहा. असेट साईडला 5000. आता या व्यवहारामध्ये तुमचं काय झालं आहे, ₹1000 नुकसान झालं आहे. मग त्या ठिकाणी P&L अकाउंटला DR साईडला लॉस ऑन फायर किंवा लॉस बाय फायर या पद्धतीने लिहा 1000. ह्या पद्धतीने हे ॲडजस्टमेंट आहेत. ठीक आहे. आपण सोडू. पहिल्यांदा तुम्ही व्यवस्थितरित्या लिहिताय. इन द बुक ऑफ वरुण कंपनी लिमिटेड ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31st December 2006 वगैरे वगैरे. ठीक आहे. मग या ठिकाणी लिहितो मी ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट December 2006. 31st December 2006. ओके. देन बॅलन्स शीट काढायचं आपल्याला. balance sheet as on date of 31st December
2006 assets रुपीज हे liabilities. इकडं सिया साइड डिया साइड या ठिकाणी पर्टिक्युलर रुपीज पर्टिक्युलर्स रुपीज. ठीक आहे. या पद्धतीने तुम्ही हे कॉलम आखताय, व्यवस्थित नावं देताय आणि मग सोडवायला स्टार्ट करताय. सोडवायला स्टार्ट करत असताना पहिलं या ठिकाणी आपल्याला कॅपिटल दिलेलं आहे. कॅपिटल कुठं येतं? लायबिलिटी साईडला. मग लायबिलिटी साईडला कॅपिटल आता कॅपिटल आपल्याला दिलं आहे 60,000. हे 60,000 इनर कॉलमला. त्यानंतर दिलं आहे कॅश इन हँड. ॲसेट्स आहे. मग ॲसेट साईडला कॅश इन हँड. कॅश इन हँड दिले 1,500. हे 1,500 तुम्ही लिहिताय. त्यानंतर दिले तुम्हाला परचेस. मग परचेस दिलं आहे. ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईडला येतं. मग आता हे ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईडला येत असताना ओपनिंग स्टॉक सुरुवातीला लिहायचा आहे, तर थोडीशी जागा सोडून टू परचेस या ठिकाणी किती आहे? तर परचेस दिलं तुम्हाला 80,000. हे 80,000. ठीक आहे. त्यानंतर दिलं आहे रिटर्न इनवर्ड. रिटर्न केलेत आणि ते आलं आहे आपल्यापाशी इनवर्ड. मग आपण आलं आहे म्हटल्यावर काय होईल? सेल केला असेल तर तो परत आला आहे म्हणजे रिटर्न इनवर्ड. ठीक आहे. मग हे काय होईल? सेल्समधून मायनस होईल. मग सेल्स कुठे येतं? ट्रेडिंग अकाउंट या साईडला. या ठिकाणी बाय सेल्स लिहितोय, त्याच्यातून मी लेस करतोय. रिटर्न इनवर्ड दिले तुम्हाला ₹1,000. त्यानंतर सेल्स दिलाय बाय सेल्स 1,01,000 आणि हे आउटरला जाईल 1,00,000. ठीक आहे. त्यानंतर दिलं आहे 10% लोन टेकन ऑन 1 जुलै 2006. लोन आहे 10%. ठीक आहे. लायबिलिटी 10% लोन किती दिलं आहे? 5,000 रुपये. हे 5,000 रुपये. त्यानंतर आहे ऑफिस सॅलरी. हे ऑफिस सॅलरी कुठं येतं? P&L अकाउंट डेबिट साईड. मग या ठिकाणी P&L अकाउंट स्टार्ट कुठून होईल हे थोडासा गेस काढायचा आणि मग टू ऑफिस सॅलरी. आता याच्यामध्ये सॅलरीमध्ये आपल्याला ॲडजस्टमेंट आहे म्हणून ते इनर कॉलमलाच लिहा 6,000. ठीक आहे. त्यानंतर इन्शुरन्स आहे. इन्शुरन्स कुठे येतं? इथंच P&L अकाउंट डेबिट साईड टू इन्शुरन्स या ठिकाणी किती आहे? 500 रुपये. हे 500 रुपये इनर कॉलमलाच, कारण त्याच्यावर बी ॲडजस्टमेंट आहे. त्यानंतर दिलं आहे सन्ड्री डेटाज
मग सन्ड्री डेटास ॲसेट आहे तुमची, मग लिहा सन्ड्री डेटास या ठिकाणी तुम्हाला दिलं आहे 40,000. हे इनर कॉलमला देतोय कारण त्याच्यावर देखील ॲडजस्टमेंट आहे. त्यानंतर क्रेडिटास दिलं आहे. लॅबिलिटी आहे तुमची, लॅबिलिटी साईडला क्रेडिटास. आता क्रेडिटास किती आहे? 50,000 रुपये. हे 50,000 रुपये या ठिकाणी. त्यानंतर दिले कमिशन. आता हे कमिशन कोणत्या बाजूला दिलेले आहे अमाऊंट? CR साईडला. मग ते कमिशन या ठिकाणी तुमचं इन्कम आहे, CR बॅलन्स म्हणजे, आणि DR बॅलन्स काय इंडिकेट करतं? तर ते एक्सपेन्सेस आहे. ठीक आहे, हे मिळालेलं आहे. मग मिळालेलं इन्कम साईडला लिहायचं आहे. इन्कम साईड म्हणजे प्रॉफिट अँड लॉसची CR साईड. मग या ठिकाणी बाय कमिशन या ठिकाणी किती आहे? 1,000. हे 1,000. देन त्यानंतर फर्निचर दिलं आहे. फर्निचर आता फर्निचर किती दिलं आहे? तर ₹8,000 दिलं आहे. हे 8,000. त्यानंतर दिलं आहे बिल्डिंग देखील तुमचे असेट्स आहे. हे बिल्डिंग दिलं आहे 60,000. हे 60,000. त्यानंतर स्टॉक दिला आहे 1/1/2006 म्हणजे 1 जानेवारी 2006. मग तो ओपनिंग स्टॉक आहे ओपनिंग स्टॉक तुम्हाला किती दिला आहे? तर ओपनिंग स्टॉक 10,000 दिला आहे. 10,000. हे 10,000 लिहिलं. त्यानंतर आहे ड्रॉइंग म्हणजे उचल. ते कॅपिटलमधून मायनस होते. हे ड्रॉइंग मायनस करायचं आहे किती? 3,000. हे 3,000. त्यानंतर आयटम आहे बिल्स रिसेबल. हे तुमचे असेट्स आहे. BR किती? 8,000 आहे. हे 8,000. त्यानंतर दिलं आहे बिल्स पेबल BP. या ठिकाणी तुमची लॅबिलिटी आहे. मग तुम्ही लॅबिलिटी साईडला 4,000. ठीक आहे. त्यानंतर दिलं आहे कॅरेज इनवर्ड. कुठे येतं? ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड आणि आउटवर्ड P&L अकाउंट डेबिट साईड. मग या ठिकाणी कॅरेज इनवर्ड तुम्हाला दिलं आहे अमाऊंट 800 रुपये. हे 800 रुपये. ठीक आहे. त्यानंतर ॲडव्हर्टाइजमेंट हे कशाचा खर्च आहे? सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशनमध्ये येतं. ते कुठे येतं? P&L अकाउंटच्या डेबिट साईडला. मग या ठिकाणी लिहा 2. ॲडव्हर्टाइजमेंट या ठिकाणी दिले 1,200 रुपये. हे 1,200 रुपये या ठिकाणी लिहून टाका. त्यानंतर रिपेअर्स आहे. रिपेअर्स देखील कुठे येईल? P&L अकाउंटला. रिपेअर्स किती? ₹1,000. हे 1,000 या ठिकाणी. ठीक आहे. हे सर्व आयटम्स आपण पोस्टिंग केलेली आहे. त्यानंतर ॲडिशनल इन्फॉर्मेशन. पहिली ॲडिशनल इन्फॉर्मेशन आहे क्लोजिंग स्टॉकची. त्याचा इफेक्ट एक ट्रेडिंग अकाउंट CR साईड आणि इकडं असेट साईड. क्लोजिंग स्टॉक किती आहे? 25,000 रुपये. 25,000 या ठिकाणी. आणि दुसरा इफेक्ट या ठिकाणी असेट साईडला क्लोजिंग स्टॉक 25,000. ठीक आहे. त्यानंतर आउटस्टँडिंग सॅलरी आहे. मग अदत्त आहे, दिली पाहिजे. या ठिकाणी त्याच्यामध्ये ॲड होईल.
आउटस्टँडिंग किती म्हटलं आहे 1000, हे 1000 या ठिकाणी ॲड करा, आउटरला 7000 आणि मग तेवढं या ठिकाणी तुमची लॅबिलिटी आहे आउटस्टँडिंग. सॅलरी किती 1000, ठीक आहे. त्यानंतर दिलं आहे ॲडिशनल इन्फॉर्मेशन, डिप्रिशिएशन ऑन फर्निचर अँड बिल्डिंग बाय 5%. फर्निचरवर आणि बिल्डिंगवर डिप्रिशिएशन आकारायचं आहे. मग DEP 5% आणि DEP 5%. 5% काढायचं आहे 8000वर. 8000वर 5% काढायचं आहे तर अगोदर 10% काढा. किती येतं 10 मोडा 800 रुपये, त्याच्या अर्ध 400 रुपये. हे 400 रुपये आउटरला जाईल 7600, ठीक आहे. 60,000च्या 10% 6000, त्याच्या हाफ 3000, हे 3000 आउटरला जाईल 57,000 रुपये, ठीक आहे. मग त्याचा सेकंड इफेक्ट कुठं तर P&L अकाउंट डेबिट साईड, डिप्रिशिएशन ऑन फर्निचर किती फर्निचरवर 400 आणि 2 DEP ऑन बिल्डिंगवर किती 3000, ठीक आहे. त्यानंतर सांगितलं आहे प्रिपेड इन्शुरन्स वॉज ₹100. प्रिपेड आहे, अगोदरच दिलं आहे, मग ते द्यायला पाहिजे होतं का नाही. मग या ठिकाणी त्याच्यातून लेस करायचं आहे. प्रीपेड किती 100, बायर आउटरला येईल 400 आणि तेवढे तुमचे असेट्स होईल. मग प्रीपेड इन्शुरन्स किती 100, ठीक आहे. त्यानंतर प्रोवाइड बॅड अँड डाउटफुल डेब्ट्स ॲट 5% ऑन डेटर्सवर बॅड अँड डाउटफुल डेब्ट्स काढायचं आहे. मग त्याच्यातून तेवढं लेस होईल. बॅड अँड डाउटफुल डेब्ट्स किती टक्के म्हटलं आहे 5%, हे 5%. 40,000च्या 5% या ठिकाणी किती येतं तर 2000, हे 2000. 40,000च्या 5% 10% किती येईल 4000, त्याच्या हाफ 2000, आउटरला जाईल 38,000. मग याचा सेकंड इफेक्ट 2 बॅड अँड डाउटफुल डेब्ट्स किती 2000, ठीक आहे. त्यानंतर लास्ट ॲडजस्टमेंट गुड्स डिस्ट्रॉय बाय फायर. मग जेवढा माल जळाला तेवढा ट्रेडिंग अकाउंटच्या CR साईडला बाय गुड्स डिस्ट्रॉय बाय फायर किती किती 6000. आता पुढं इन्शुरन्स कंपनी ॲडमिटेड अ क्लेम ऑफ ₹5,000. इन्शुरन्स कंपनीने किती दिले 5,000. तुमची तेवढी असेट्स आहे. मग इन्शुरन्स क्लेम किती 5,000. आता या व्यवहारामध्ये तुमचा लॉस झाला आहे किती 1,000. मग तो लॉस या ठिकाणी P&L अकाउंट डेबिट साईड लॉस बाय फायर किती 1,000, ठीक आहे. या पद्धतीनं तुम्ही सर्व आयटम्सची पोस्टिंग केलात आणि ॲडिशनल इन्फॉर्मेशन सोडवलात. मग या ठिकाणी खातं क्लोज करायचे. पहिल्यांदा ट्रेडिंग अकाउंट क्लोज करत असतो आपण. ट्रेडिंग अकाउंटची CR साईड या ठिकाणी मोठी आहे किती 1,31,000. 1,31,000
हे 1,31,000 या ठिकाणी टू ग्रॉस प्रॉफिट सी डी. आता जो डिफरन्स आहे तो ग्रॉस प्रॉफिट आपल्याला इंडिकेट करतो तो आहे 40,200. 40,200. मग या ठिकाणी बाय ग्रॉस प्रॉफिट किती 40,200. ठीक आहे. त्यानंतर P&L अकाउंट क्लोज करायचं आहे. P&L अकाउंटचं या ठिकाणी CR साईड मोठी आहे 41,200. 41,200 हे 41,200 डिफरन्स निघतोय तो काय आहे नेट प्रॉफिट. नेट प्रॉफिट निघतं 24,950. हे 24,950. ठीक आहे. मग 24,950 नेट प्रॉफिट आलं आहे तर त्याच्यामध्ये आपण काय करतोय कॅपिटलमध्ये ॲड करतोय नेट प्रॉफिट किती 24,950 रुपये. तुमचं कॅपिटलचं बॅलन्स जाईल या ठिकाणी 81,950 आणि पुन्हा दोन्हीचे टोटल होईल 1,42,200. 1,42,200. ठीक आहे. या पद्धतीने तुमची बॅलन्स शीट टॅली होऊन जाईल. याच्यात कुठल्या अडचणी असेल तर अडचणी विचारा, येऊन प्रत्यक्ष भेटा. त्यासोबतच या ठिकाणी जर येऊन भेटणं शक्य नसेल तर फोन करा, व्हॉट्सअप करा किंवा कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट टाका आणि माझ्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा, लाईक करा. ठीक आहे. धन्यवाद.